श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर होळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर यंदा 2026मध्ये 2 मार्चला सोमवारच्या दिवशी होळी ही साजरी केली जाणार आहे. आणि होळीचा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. ज्याप्रमाणे होळीमध्ये आपल्या मनातील नकारात्मकता, वाईट विचार होळीप्रमाणे जळून जावेत आणि नवीन विचारांनी नवीन आयुष्य, आपण नवीन जीवन सुरुवात जगण्यासाठी करावी, यासाठी होळीचा जो सण असतो तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. यामुळं आपल्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता, इडापिडा, बाधा ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. या पौर्णिमेच्या दिवशी बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय आणि सेवा करत असतो. त्यासोबतच बघा, या दिवशी जर आपण काही असे उपाय केले तर आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची साथ मिळत असते. आपल्या घरात कधीही संकट, बाधा ज्या आहेत तर त्या येत नाहीत. असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला रात्री 12 वाजण्या अगोदर करायचा आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा असणार आहे, पण अत्यंत प्रभावशाली असणार आहे. यामुळं घरात कधीही संकट, बाधा येणार नाहीत. इडापिडा या आपल्या घरापासून 10 कोस दूरच राहतील. आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येत राहतील. असा हा प्रभावी उपाय आज सोमवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर अगदीच हा उपाय तुम्ही बघा 12 वाजण्याच्या अगोदर कधीही केला तरीही चालेल. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल रात्री 12 वाजण्याच्या अगोदर, त्यावेळी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळं तुमच्या घराला कितीही दोष लावलेले असतील किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना काही बाधा झालेल्या असतील, दोष लागलेले असतील तर ते देखील दूर होतील. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर हा उपाय कसा करायचा याची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा हा प्रज्वलित केलेलाच असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती घालायची आहे. त्यासोबतच एक हिरवी वेलची, एक लवंग हे देखील घालायचे आहे. आणि असा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतरनं बघा, आपण जी होळी पेटवलेली असेल, आता होलिका दहन हे करून झालेलं असेल, त्यानंतरनं बघा जी होळी मध्ये आपण अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या टाकत असतो. त्या टाकणं होळीमध्ये अतिशय शुभ मानलं जातं. आणि आता ही होळी थंड झाल्यानंतरनं बघा, त्याच्यातील आपल्याला चिमूटभर जी राख आहे तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे. आणल्यानंतरनं त्याची एक पोटली तयार करायची आहे लाल कपड्यामध्ये बांधून. त्यासोबतच बघा, तुम्ही जर एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये जरी ठेवली तरीही चालेल किंवा एखादी पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. किंवा मग अगदीच तुमची पैशांची तिजोरी असेल तर त्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही होळीच्या राखेची पोटली जी आहे तर ती ठेवू शकता. आज जर रात्री 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही उद्या ग्रहण जे आहे तर ते चालू कधी होणार आहे त्याच्या अगोदरच ही जी पोटली आहे तर अशी एक पोटली बनवून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. किंवा तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, त्याच्यामध्ये म्हणावा असा नफा तुम्हाला होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवली तरीही चालणार आहे. यामुळे आपल्या घरात बरकत होत राहते, आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत राहते. कारण की ही जी होळी आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या होळीमध्ये आपण अनेक वस्तूंची ज्या आहेत तर त्या अर्पण केलेल्या असतात. आणि याचीच ही जी राख आहे तर ती आपल्या देवघरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. आपल्या घरात कधीही कोणत्याच बाधा ज्या आहेत तर त्या किंवा वाईट शक्ती, नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्यामुळे बघा, आज रात्री 12 वाजण्या अगोदर असा एक दिवा आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्याला ही एक पोटली तयार करून आपल्या देवघरामध्ये किंवा
पैशांची तिजोरी असेल, कपाट म्हणा, तुम्ही जिथे पण तुमची धन संपत्ती ठेवता तर अशा ठिकाणी याची एक पोटली बांधून ठेवू शकता. किंवा जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल माझ्या घरामध्ये नकारात्मकता येत आहे किंवा वाईट शक्ती माझ्या घरामध्ये येत आहे किंवा काही व्यक्तींचे नजरदोष किंवा नजरबाधा माझ्या घराला झालेली असेल, तर अशा वेळी तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुमच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा टांगून ठेवू शकता. घरामधून बघा आतमध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे. यामुळे तुमच्या घरात कधीही नकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करणार नाही. वाईट बाधा, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये येणार नाही. यामुळे तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येत राहतील. तुमची रात्रंदिवस प्रगती होत राहील. त्यासोबतच बघा आज जी पौर्णिमा आहे तर ते आजच्या दिवशी बघा गाईच्या शेणाचे गोवरी जाळणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे बघा तुम्ही आज संध्याकाळी काय करायचं आहे, एक गोवरी घ्यायची आहे शेणाची. त्याच्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हे देवघरासमोर बसून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा 1 चमचा टाकायचा आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. कापरासोबत या 3 वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये जाळल्या तर आपलं घर शुद्ध आणि पवित्र होत असतं. आपल्या बघा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा कापूर जाळण्याला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून आज संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीच इडापिडा बाधा जी आहे तर ती टिकून राहणार नाही. आपल्या घरातून निघून जाईल. आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती ही कायम नांदत राहील. असे हे 3 उपाय आहेत. तर या 3 उपायांपैकी जो उपाय जमेल तर तो तुम्ही या होळीच्या दिवशी रात्री 12 वाजण्या अगोदर करू शकता.